अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा नगरपंचायतीतून एक मोठी प्रशासकीय वादाची बातमी समोर येत आहे। नगरपंचायतीच्या मुख्य अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप करण्यात आले असून नगरसेवकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे। नेवासा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री निखिल फराटे यांच्यावर वेळेवर कार्यालयात उपस्थित न राहणे, नागरिकांच्या कामांकडे दुर्लक्ष करणे आणि माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचे आरोप करण्यात आले आहेत। नगरसेवकांच्या म्हणण्यानुसार मुख्याधिकारी वारंवार जिल्हाधिकारी कार्यालयात असल्याचे सांगतात, मात्र प्रत्यक्षात तिथेही ते उपस्थित नसल्याचे समोर आले आहे। तसेच नगराध्यक्षांच्या पदग्रहण सोहळ्याची अनधिकृत निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली होती। या पत्रिकेत मुख्याधिकारी आणि तहसीलदार यांची नावे वापरण्यात आली होती। यावर कारवाई करण्याची मागणी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावले उचलली नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे। यासोबतच नगरपंचायतीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचीही चर्चा रंगली आहे। केवळ 7 महिन्यात पाईपलाईन दुरुस्तीवर तब्बल 40 लाख रुपये खर्च झाल्याचे सांगितले जात असताना नागरिकांना अजूनही पाण्यासाठी 7 दिवस वाट पाहावी लागत आहे। मुख्याधिकारी कार्यालयात अनुपस्थित राहत असल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर दबाव निर्माण होत असून प्रशासनाचे कामकाज विस्कळीत झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे। यामुळे नागरिकांमध्ये संताप वाढत असल्याचे चित्र आहे। या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। अन्यथा नागरिकांसह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे। तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। अधिक अपडेटसाठी पाहत रहा आम्ही नेवास्कर न्यूज। धन्यवाद।